निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मी ताई 2 महिन्यापासून मी प्रयत्न करते तुम्हाला हे अनुभव शेअर करण्यासाठी. काय म्हणता? का? मेसेज पण केला होता. आपला अनुभव तर चालू असतात ताई. मी संध्याकाळचे जास्त बघत नव्हते. मी मेसेज केलेला तुम्हाला. अच्छा. तर तुम्ही बोललात की मी शॉपिंगला बाहेर आले. मी नंतर हे करते बोललेलं. अच्छा, त्या मुलाचं लग्नाची शॉपिंग असेल. मग मी पण म्हटलं जाऊ द्या, तर मुलाचं लग्न आहे मग नंतरच करा. आणि मी आज पाहिलं, थंडी पण इकडे खूप आहे ना. कुठे? गावाकडे इकडे थंडी जास्त आहे. अच्छा अच्छा. हा हा हा. त्याच्यामुळे मग काही 9च्या नंतर परत हे होत नाही. लक्षातच राहायचं. नंतर आज मी तुमचं स्टेटस पाहिलं आणि म्हटलं आज ताईंना फोन करायचाच म्हणून. आज दिवसभर हे घेतले. हो, आज दिवसभर अनुभव घेतले जातील. सकाळी मग रविवारी मी संध्याकाळी घेत नाही. हा. मग कसं रविवारी कुठे बाहेर जायचं असेल काय, संध्याकाळी मग आपल्याला नातेवाईकांना पण वेळ देता येतो ना थोडा. हा. हो. हम्म. माझा अनुभव असा आहे ताई. हा. 2 महिन्यापूर्वी की मी आजारी पडले होते. अच्छा. हा. आणि खूप म्हणजे खूपच मला लंग्सला इन्फेक्शन झालं होतं. लंग्सला? लंग्सला. अरे अरे अरे. हा. आणि ते लवकर समजलंच नाही. आज काय व्हायचा? त्रास व्हायचा, श्वास घ्यायला वगैरे? ताप यायचा. श्वास घ्यायला पण त्रास व्हायचा आणि ताप यायचा. आधी 5-6 महिने मला ताप यायचा आणि अंग दुखायचं, पण हे वाटलं नाहीये की काम केल्यामुळे दुखत असेल असं वाटायचं. त्याच्यानंतर मग मी डॉक्टरांकडे गेली, तर ते बोलले तुम्हाला एक्सरे काढावा लागेल. आणि मग एक्सरे काढला तर डॉक्टर बोलले इन्फेक्शन झालेलं दिसते बोलले. अरे. मग मी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले. ते काही औषधांनी मला काही फरक पडला नाही. आणि माझी स्वामींची सेवा तर चालूच होती ना. आणि स्वामी नामस्मरण हे माझं चालूच असायचं. माझी नित्यसेवा रोजचीच चालूच असायची. आणि मग मी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली. ह्या डॉक्टरांनी काही मला काहीच फरकच पडत नव्हता. त्यांना लक्षातच आलं नसेल ताई तुम्हाला. त्यांना समजलंच नाही त्यांना. समजलंच नाही त्याने. आणि मला स्वामींनी बुद्धी दिली की ते दुसऱ्या डॉक्टरांकडे, चांगल्या डॉक्टरांकडे जायची. मग मी तिकडे गेली तर मग त्यांनी बघितलं सगळं हे. आणि ते बोलले की तुम्हाला आता ब्रोंकोस्कोपी करावी लागेल बोलले. कुठली स्कोपी? ब्रोंको. अरे बापरे. हा. हो, ब्रोंकोस्कोपी करावी लागेल म्हणाले, कारण इन्फेक्शन लेवल जास्त आहे बोलले. अच्छा. हा. आणि मग ते मला इतकी भीती वाटली. त्यांनी सांगितलं की ते सिस्टर तर त्या बोलल्या काय की एखाद्या वेळेस भूल पण द्यावी लागते बोलला. आणि हे काहीच कल्पनाच नव्हती ना. माझं तिथेही हॉस्पिटलमध्ये गेलं तरी माझं नामस्मरण चालूच होतं. बापरे. तुम्हाला खोकला वगैरे पण यायचा का? खोकला जास्त नव्हता. थोडंसं होतं खोकला. कधीतरी यायचं, असं जास्त नव्हतं खोकला. पण ते हे कफ जास्त प्रमाणामध्ये झाला होता. बरोबर. हा. आणि तो कफ पडलाच नव्हता माझा. सुरुवातीला थोडा पडला आणि त्याच्यानंतर ते तसाच साचून राहिला. अरे 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 अरे. आणि त्याच्यामुळे मग ते जास्त त्रास व्हायला लागला. मग ते डॉक्टर बोलले की मग ती नर्स बोलले की म्हणाले आता जर नाही हे झालं तर ब्रोंकोस्कोपी करताना तुम्हाला भूल पण द्यावी लागेल म्हणाले. बापरे. बापरे, मी घाबरलेच. तर मी काय करायची ताई, मी स्वामीच्या तिथं अमृत ग्रंथ आहे की नाही, तो मी माझ्या सोबतच ठेवायची आणि स्वामींची विभूती मी सोबतच ठेवायची. अरे वा. आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने. हो, मी सोबतच ठेवायची तिथं. आणि मी काय करायची, जाताना मी स्वामीचरित्र अमृत ग्रंथ वाचून काढायचे पूर्ण. आणि मग मी गेले नाही. ज्या दिवशी ब्रोंकोस्कोपी करायची त्या दिवशी डॉक्टर मला बोललेले पाणी नाही प्यायचं, काही नाही. सकाळी थोडंसंच पाणी प्यायचं, अर्धी वाटी पाणी प्यायचं म्हणाले. त्याच्यानंतर काही खायचं नाही, प्यायचं नाही, काही नाही म्हणाले. मग मी गेली आणि तिथे पण खूप गर्दी. मग दुपारी मला 1:30-2 वाजता आतमध्ये नेलं. आणि ते खूप अशी वाफ बीप देतात ना ब्रोंकोस्कोपी करण्याच्या अगोदर. तर आणि ते दिले त्यांनी मला हे केलं. ते झालं, भूल देऊन मला झोपवलं तिथे. आणि ते डॉक्टरच येत अर्धा
भूल द्यावीच लागली. नाही नाही, भूल नाही, ते हे वाफ वाफ वा भूल हा नाही दिली मला. पण भूल मला द्यावीच लागली नाही, मला भीतीच नाही राहिली ताई. अरे म्हणजे मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले ना ब्रोंकोस्कोपी मी मोबाईल ओपन केला तर स्वामींचा फोटो ताई, आणि अरे वा. खाली लिहिलं होतं की निश्चिंत राहा. हा जर माझ्यावर बघा. माझ्यावर सगळं तू सोडून दिलेस ना, हा तर म्हणजे कुठलंही काळजी करू नकोस म्हणून. बरोबर. असं आणि तू प्रयत्न करत राहा असं होतं. हम्म. आणि ते वाचून माझी तर पूर्ण भीतीच गेली ताई. अरे वा. आणि मग मला आतमध्ये नेलं, ते वाफ दिली. अर्धा तास ती प्रोसेस चालू होती वाफ देण्याची आणि हे. बापरे. अर्धा तास आणि दिली आणि मला झोपवलं. म्हणले आता डॉक्टर येतील आणि हे करतील, म्हणाले ते चालू करतील प्रोसेस म्हणाले. हम्म. आणि तो अर्धा तास डॉक्टर आले नाहीत ताई. बाई गो. अर्धा तास ते आतमध्ये ते वाफ घेतलेली हे. आणि तरी मला काही भीतीच नव्हती. अर्धा तास मी झोपून होती आणि मला काहीच वाटलं नाही. मी फक्त स्वामींचं नामस्मरण करत होते. त्यामुळे मला काही वाटलं नाही. आदल्या दिवशी नर्सनी एवढं सांगितलं होतं की भूल द्यावी लागते. मला काही डोक्यात नव्हतं, फक्त मला नामस्मरण माझं चालू होतं. आणि मग ते अर्ध्या तासानंतर आले. परत मला ते अजून घशामध्ये त्यांना औषध सोडावं लागलं, कारण ती भूल जर कमी झाली ना, म्हणजे ते भुलीसाठीच काहीतरी औषध पण सोडतात घशामध्ये. बरोबर. मग ते जर अजून कमी झालं, अर्ध्या तासानंतर डॉक्टर आल्यानंतर ते कमी झालं. परत अजून ते औषध सोडलं आणि मग ते झाले 10 मिनिटामध्ये ते झाली ब्रोंकोस्कोपीची प्रोसेस झाली. हा. मग डॉक्टर बोलले आता ते आम्ही पाठवतो दुसरीकडे टेस्ट करायला आहे, असं खूप सारे वेगवेगळ्या टेस्ट. आणि मग माझं नामस्मरण चालूच होतं. मग आणि त्याच कालावधीमध्ये ते हे होतं, संप चालू होता. जरांगे पाटलांचं हे होतं ना. हा बरोबर, तेव्हाचा मराठा आंदोलन. मराठा आंदोलन चालू होतं आणि संप होता. आणि पूर्ण बघ, आणि मला दुसऱ्या दिवशी डॉक्टरने लगेच परत बोलवलं आणि सगळ्या गाड्या बिड्या बंद ताई. आणि एकच गाडी एसटी स्टँडवर आली आणि आम्ही आधी जाऊन चौकशी केली. शुकशुकाट स्टँडवरती सगळं. तर चौकशी केली आज एसटी, आणि आम्हाला तर जाणं गरजेचंच होतं. तर ते बोलले एसटी आज बंद आहे, आंदोलन असल्यामुळे सगळं बंद केलं म्हणून. आणि काय सांगू ताई, 5च मिनिटं आम्ही तिथं थांबलो. तर विचारात पडलो असतो, डॉक्टरांनी मला गेला सांगितलंय काय करायचं म्हणून. आणि तेवढ्यात एक बस आली. आम्हाला बसवलं आणि लगेचच निघून गेली ताई. अरे बघा, काही वाहन नाही, काही नाही, कुठल्या गाड्या सगळ्या बंद होत्या. स्वामींना बघा किती काळजी बघा ना ताई. आणि कोणीच नव्हतं. त्या ड्रायव्हरनी गाडी स्टँडवरती आणली आणि आम्हीच फक्त 2-3 होते हे पॅसेंजर. तेवढे गाडीत बसलो की त्यांनी लगेचच गाडी हे केली. आणि आम्ही विचारतोय जाते का ती गाडी? हो जाणार आहे, बसा बसा तुम्ही म्हणाले. आम्हाला बसवलं आणि लगेचच गाडी निघाली. त्याच्यानंतर एकही गाडी नाही ताई. बापरे. हो हे केलं. आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं ताई. किती स्वामींची कृपा बघा. स्वामींची कृपा. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी परत आम्हाला वापस घरी यायचं की नाही, एसट्या बंद सगळ्या. नंतर आम्हाला प्रायव्हेट वाहन जे असतात की नाही, आमची काही तिथे ओळख आहे. पण ते दादा आम्हाला मग बोलले की तुम्हाला मी गाडी हे करून देतो, थांबवून त्याच्यात बसवून देतो म्हणून. आणि त्यांना सांगितलं असं असं आम्हाला जायचं. तर ते म्हणले बघा थांबा, मी तुम्हाला बसवून देतो. आणि ताई त्यांनी आम्हाला ओळख नाही, काही नाही ताई, बघा ना. त्यांनी आम्हाला गाडीत बसवलं. आम्ही घरापर्यंत आम्हाला गाड्या प्रत्येक वेळेस आम्हाला स्टॉप म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला चेंज करायचे की नाही. घरापर्यंत ते एक दादा आम्हाला भेटले. ते म्हणाले चला तुम्हाला मी घरी सोडतो म्हणून गाडीवर. ते संध्याकाळी 9 वाजता ताई. मग ते स्वामी सोबतच होते ताई. काय घाबरायचं बघा. बघा ना, बसमधनं उतरलं आणि ज्या ह्याच्यामध्ये बसमध्ये बसले की नाही, अक्कलकोटवर एक दिवशी तर अक्कलकोटवरून आली होती गाडी ती, आणि ती आम्हाला भेटली ताई. आणि परत दुसऱ्या दिवशी अजून 4-5 दुसऱ्या दिवशी बोलवलं होतं. तेव्हा पण संप. त्या दिवशी तर अजिबात काही वाहन नव्हतं. आणि हे प्रायव्हेट जाणारे की नाही, प्रायव्हेट जाणाऱ्या गाड्या होत्या. त्या दादांनी त्या उभी केली. गाड्या पण उभी करतच नव्हते. त्या दादांनी उभी केली, आम्हाला बसवलं, आम्हाला दोघांनाच बसवलं. आणि त्याच्यामध्ये स्वामींचा फोटो. स्वामी आपल्याला घेऊन चालले, क्षणाला बरोबर होते. आणि बसमधून उतरलं तरी समोरनं ज्या रिक्षा आहे जातात की नाही, त्याच्यावरती घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बरं वाटायचं नाही, भीती म्हणून अजिबात राहिलीच नव्हती. मग त्याच्यानंतर काय झालं, रिपोर्ट आले. बऱ्याचशा टेस्ट केलं की नाही, रिपोर्ट आले, सगळे निगेटिव्ह आले ताई. अरे वा. निगेटिव्ह आले. मग डॉक्टरने औषधही दिली आणि एक रिपोर्ट बाकी होता यायचा. ते काय बोलले की कितीतरी दिवसांनी येणार आहे म्हणाले, तेव्हा या तुम्ही म्हणून. परत गेलो आम्ही. मग डॉक्टर काय बोलले की फंगल इन्फेक्शन झाले बोलले.
बापरे. हो, फंगल इन्फेक्शन झाले हा. म्हणाले. मग त्याच्यानंतर मी म्हणलं मग आता हे काही उपयोग नाही म्हणलं, मी म्हणलं मुंबईलाच आपलं हे करावं, ट्रीटमेंट घ्यावी म्हटलं. बरोबर. आमच्या ओळखीचे होते डॉक्टर तिथे मुंबईमध्ये. हा. मग त्यांच्याकडून ताई मी ट्रीटमेंट चालू केली. मला डॉक्टर बोलले काही घाबरण्याचे कारण नाही म्हणून. आणि ते डॉक्टर सुद्धा ताई असं स्वामींचंच रूप, म्हणजे स्वामी सारखीच अय्या. इतकं म्हणजे इतकं छान हे करतात. ते सांगतात मला, बोलले काही घाबरण्याचे कारण नाही म्हणाले, की तुम्हाला 15 दिवसात हे फंगल इन्फेक्शन आहे ते हे होते, कव्हर होते म्हणाले. अरे वा. काही घाबरू नको. आणि त्याच्यामुळे माझं काय झालं होतं, वजन पण खूप कमी झालं होतं. मग जेवण वगैरे पण जात नव्हतं का? जात नव्हतं, अजिबात जेवणच जात नव्हतं. आणि हे फंगल इन्फेक्शन कशामुळे होतं? फंगल इन्फेक्शन डॉक्टर बोलले, मी डॉक्टरने विचारलं तर ते काय बोलले, कशामुळे पण होऊ शकतं, हवेतून होऊ शकतं, अन्नातून होऊ अच्छा शकतं, अच्छा. कशातून पण होऊ शकतं म्हणाले. नाही नाही, हवेतनच जास्त होत असेल, कारण हवेतनच. लंग्सशी रिलेटेड आहे ना, आणि फुफ्फुसाशी. माझं काय होतं ताई, माझे लंग्स हे डॉक्टरने मला अगोदर सांगितलं होतं. काय काय? मला लंग्स माझे वीक आहेत. अच्छा. हा. आणि मग ते मला सांगितलं होतं की अनुलोम विलोम करा हे म्हणून. अच्छा, मग आता करता की नाही अनुलोम विलोम? आता करते ना, पण मी पूर्ण विसरूनच गेले होते. नाही नाही, पण आता अनुलोम विलोम कमीत कमी अर्धा तास तरी करा हा, ताई. हो हो, आता मी की नाही दिवसभरामध्ये सारखं म्हणजे थोडे थोडे अंतरावरती की नाही चालू असतं, आणि खाणेपिणे पण व्यवस्थित ठेवले, तर आता माझं सगळं कव्हर झालं ताई. त्याच्यासाठी की नाही कालावधी जवळजवळ 3 महिने कालावधी गेला ताई. बापरे. हो. आणि मी किती तेव्हाच टेन्शन मध्ये गेला असेल तो काळ इतकं तुमचा. टेन्शन मध्ये गेलं म्हणतात ताई, खूप टेन्शन मध्ये 3 महिने माझे इतके टेन्शन मध्ये गेले की नाहीये. पण ते डॉक्टर म्हणाले मला की तुम्ही अजिबात ताई घाबरू नका, हे सगळं बघा, कव्हर होण्यासारखं स्वामींच्या आहे, रूपात. कंट्रोल. स्वामींच्या तेच मला प्रत्येक क्षणाला ताई स्वामी मला ना, म्हणजे माझ्या सोबतच होते स्वामी. होते म्हणून तर आणि तुमचं सगळं हॉस्पिटल. व्यवस्थित झालं. हो नाहीतर हो, नाहीतर फुफ्फुस किती कारण नाजूक ताई अवयव आहे. माझं वजन किती झालं होतं माहिती का, 38 किलो झालं होतं ताई. बाई गो. 38 किलो माझं वजन झालं बापरे होतं. बापरे. इतकं कमी वजन झालं होतं, माझं जेवण जात नव्हतं, काही नव्हतं. पण स्वामींनी मला इतकी साथ दिली आणि मी इतकी निश्चिंत होते की नाही, की माझ्यासोबत स्वामी आहेत. आहेत. हे हो. कायम राहणार, तुम्ही निश्चिंतच राहा. आणि मग नंतर माझ्या मुलीनी पण की नाही ताई, माझी मुलगी पुण्याला असते. हम्म. मला तिने काय केलं, तिला समजलं ना मी आजारी आहे, मग तिने गोगावलेकर महाराजांच्या मठामध्ये गेली हा. आणि तिथून तिने विभूती आणली. बापरे. हो, तिने विभूती मला आणली. आणि मग मग हळूहळू की नाही ताई मला पूर्ण बरं वाटत गेलं. आणि आता एकदम मी पहिल्यासारखे आहे ताई. अरे वा, किती वजन दिवस वाढलं झाले या माझं. गोष्टीला? 3 महिने झाले. आता 8 तारखेला की नाही उद्या बघा, 3 महिन्यात सगळं नीट करून टाकलं. हो, 3 महिन्यामध्ये इतकं मोठं प्रॉब्लेम की नाही ताई. 3 खूप महिन्यामध्ये छान ताई. एकदम. मी शेअर करते. हो हो. आणि नाव सांगता मी तुमचं? नाही बरं, मी ठीक आहे, म्हणलं तुम्हाला. माझ्याकडे आहे. हो. मला कल्पना. श्री स्वामी चालेल. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.